घ्यायचं. आपण थांबतो का आयुष्यामध्ये? किती जरी पैसे आले, आता म्हणतो का आता बस झाला, आता पैसे कमवायचे हां, किंवा काही जरी झालं तरी आपण काम करणं सोडतो का? नाही. तसं आपल्याला शेवटपर्यंत करायचं. चांगल्या मार्गाला आपण लागलेलो आहे आणि सुधारणा होत आहे, होत राहणार. त्यामुळे तुमचं आणि सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन. आता हा चालूच ठेवायचा का बंद करायचा? सुधारणा वर्ग दर महिन्याला घ्यायलाच पाहिजे, बरोबर आहे ना? तर दर महिन्याला आपण आता घेणार आहे न चुकता. आता तिसरा म्हणजे बुधवारचा आता तुम्हाला सांगतील कधी घ्यायचा वगैरे, ते आपण घेऊया. काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण बऱ्याच दिवसापासून साधना करतो, दररोज आपल्याला त्याचा अनुभव येतो, फायदे होतात. म्हणूनच आपण एवढ्या सकाळी थंडीमध्ये उठून सुद्धा साधण्याला येतो. फायदा होतो म्हणूनच येतो ना आपण. तर अजून फायदा करायचा असेल, नुसती साधनाच सफिशियंट नाही आहे, अजून त्याच्या पुढचा थर आहे, बरोबर आहे ना? पुढचा थर कोणता आहे? शुद्धिक्रिया. मागे तुम्हाला सांगितलं होतं शुद्धिक्रिया करायला पाहिजे. शंखप्रक्षालन कोणी कोणी केलेलं आहे? बऱ्याच जणांनी केलेले. काय हरकत नाही. आता ह्यावेळेस मार्च एप्रिल महिन्यात होईल, त्यावेळेस सर्वांनी करायचं आहे न चुकता. तर शुद्धिक्रिया म्हणजे आपल्या शरीराच्या आत जो मळ असतो तो बाहेर काढणं, त्याला शुद्धिक्रिया म्हणतात. शुद्धिक्रिया दोन आहे, बाह्य शुद्धिक्रिया, आंतरिक शुद्धिक्रिया. आता बाह्य शुद्धिक्रिया तुम्हाला सांगायची गरज, तुम्ही दररोज करता. कोणकोणत्या? आंघोळ दररोज करता तुम्ही, ब्रश करता तुम्ही, बरोबर आहे? कपडे धुणे, साफसफाई करणे घराची आपली, ते साऱ्या बाह्य शुद्धिक्रिया झाल्या. पण आतमध्ये जो मळ साचलेला आहे आपल्या अन्नाबरोबर श्वासाबरोबर जो जातो, तो बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या शुद्धिक्रिया सांगितलेल्या आहेत. त्या आता सर्व मी तुम्हाला बोलत नाही तर, पण त्यातल्या 3 तुम्ही दररोज घरी करणं अपेक्षित आहे. एक रबरने, नाकातनं रबर ट्यूब टाकायची, तोंडातनं काढून त्याला खालीवर करून आपल्या नाकामध्ये ह्या भागामध्ये जे विषाणू अडकलेले आहेत ते बाहेर काढले जातात. त्यामुळे बरेच आजारपासून आपण वाचतो. दुसरं जळनेती, एका नाकातनं पाणी टाकून दुसऱ्यातनं बाहेर काढणं, पुन्हा दुसऱ्यातनं टाकून पहिल्यातनं बाहेर काढणं. आणि तिसरं म्हणजे हे आयवॉश. आयवॉश सर्वांनी करायचे आहे. आता या तिन्ही कोण करतं दररोज? आम्ही करतो. दररोज करायच्या, त्यांच्या हातवर नाही, त्यांनी करायचं. ठीक आहे. रबरने ती थोडंसं सुरुवातीला अवघड वाटतं, पण नंतर सवय झाल्यानंतर काही वाटत नाही. जळने ती थोडंसं त्यावर सोपं आहे. आणि सर्वात सोपं कोणतं आहे? बरं, आयवॉश कोण करतं दररोज? आयवॉश. पुढे हात वाढले काय असेल, पण तरी हात अजून खाली आहे. तर आयवॉश का करायचा हे थोडक्यात सांगतो एका मिनिटाच्या. काय झालं, आजकाल आपला स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे. मोबाईल बघणं, लॅपटॉपवर राहणं, आजकालच्या नोकऱ्या पण सर्व ऑनलाईन झाल्यामुळे, मुलांचे काही शिक्षणं पण ऑनलाईन झाल्यामुळे तुमचं डोळ्यावरचा ताण खूप वाढलेला आहे. आणि तो ताण जर कमी करायचा असेल तर त्याला डॉक्टरकडे जाऊन औषधं घेणं नाही आहे. तर हे आपल्या योगाभ्यास सांगितलेलं आहे. त्याच्यात आपलं जे पाणी पितो ते काठोकाठ भरायचं, समोर वाकायचं, डोळ्यात हे फक्त बरोबर आपलं, आणि डोळे उघडायचे बंद करायचे, उघडायचे बंद करायचे, उघडायचे बंद करायचे, किंवा गोलकर फिरवायचं. असं किती करायचं? 1 मिनिट. आणि पाणी फेकून द्यायचं. हे सकाळ संध्याकाळ जर तुम्ही केलं तर तुम्ही डोळ्याचे जे आजकाल विकार आहे त्याच्यापासून तुम्ही वाचणार, बरोबर आहे? तर आता उद्यापासून कोण करणार आहे? मागच्या ताई, काय अडचण काय? हातवर करा ना, हातवर करा. अवघड नाही आहे, कारण त्याच्यामुळे आपली सुधारणा होणार आहे. आणि ज्यांनाकडे हे आयवॉश कप नाही आहे ते तुम्ही माझ्याकडे पण आता आहे, किंवा तुम्ही अधिकाऱ्यांना सांगा, तुम्हाला ते 20 रुपयामध्ये फक्त मिळतात. आणि घरामधले काही जण विचारतात का सर्व मिळून एकच घेतलं चालेल का? काहीच हरकत नाही. सर्व मिळून एक वापरू शकतात. सर्व मिळून एक वापरू शकतात. केव्हा? त्यावेळेस घरातले सर्वजण एकच ब्रश वापरत असेल तर. दात घासायचा ब्रश सर्वच जण एकच वापरत असेल तर सर्वजण हे वापरू शकतात. वापरत नसेल
तर मग पुढचं तुम्हाला कळलं ना. सर 2-2-3 जोडलेले आहे इथल्या ह्या केंद्रावाल्यांनी सर्वांकडे आहे पण गरज वापरत पडते नाही. मेंदू करा, कंटाळा करू नका. 1 मिनिट लागतो, फक्त 1 मिनिट लागतो. आंघोळ करते वेळेस करा, पाणी असतं सर्व असतं तिथे पटकन करायचं, होऊन जातं. आणि त्याच्या पुढचं मी सांगणार आहे आज. आता पुढच्या आठवड्यामध्ये महिलांचा एक फार चांगला सण येतोय. कोणता येतोय? संक्रांत. संक्रांतीला तुम्ही काय करतात? वाण वाटतात. मागच्या वर्षी पण वाटले ना. काय किती वाटतात सांगा ना. पुरुषाने नाही सांगायचं, ते महिलांचं काम आहे. तुम्ही काय सांगता? साधारणतः आणून द्यायचं काम. हा 10-15 अजून योग मंजिरी वाटते सर 2 वर्ष झालं मी. हा योग मंजिरी वाटताईसाठी टाळ्या वाजा. आज एक गोष्ट सांगणार आहे. बरं, जे वाण तुम्हाला आलेले आहे गेल्या वर्षी त्यातले तुम्ही किती वापरले? तसेच पडले. तर त्याचा उपयोग काय? वाण असे वाटले पाहिजे का त्याचा उपयोग झाला पाहिजे. तर आज मी हेच सांगणार आहे. तुम्ही संक्रांतीला आयवश कप वाटा आणि जे येतील ना तुमच्या घरी येतात मला त्यांना एका मिनिटात समजून सांगायचं. पिण्याचं पाणी काठोकाठ भरा, वाका डोळ्यात त्याच्यात उघडायचे, बंद करायचे, 1 मिनिट करा, संपलं. वाटता येतील. बाकीच्या वस्तू ज्या कामात येत नाही ते वाटल्यापेक्षा हे वाटा. किंवा आपल्याकडे हे योग मंदिर आहे, याच्यामध्ये ज्ञान आहे. ज्ञान वाटा तुम्ही, म्हणजे घरातले सर्वजण वाचतील, त्यांची त्याच्यात सुधारणा होईल, निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि हे तुमच्यासाठी आपल्याकडे आता या अंकाची किंमत किती आहे? 25 रुपये ना. ते 100 रुपयाचे आहे, एक 25 रुपयाला आहे. तर आता महिलांसाठी जुने काही आम्ही अंक तुम्हाला उपलब्ध करून देऊ. फक्त 10 रुपयात ते किती, म्हणजे तुमच्या 10 रुपयामध्ये वाटू शकतो तुम्ही. त्याच्यामुळे ज्ञानसुद्धा वाटल्या जाईल. अशा गोष्टी वाटायच्या का त्याचा फायदा होईल, वाढत जाईल. बरोबर आहे ना. बाकीच्या बाजारामध्ये खूप वस्तू मिळतात त्या बिलकुल आता घ्यायच्या, त्याचा उपयोगच नाही ना. तुम्ही गेल्या वर्षी उपयोग केला तर उगाच घरामध्ये अडचण पैसे जातात. त्यामुळे आयवॉश कप हे किंवा ज्यांचं जास्त बजेट आहे त्याने पुस्तकं वाटा. आपल्याकडे पुस्तक आहे ना, 20 रुपयाचं लहान मुलाचं पुस्तक आहे, 40 रुपयाचे आहेत. छोटे छोटे हृदयरोग, तुमचं काय म्हणतो त्याला डायबेटीस वगैरे त्याच्यावर पण आहे. हे हृदयरोगाचं पुस्तक आहे, हे 40 रुपयाचं आहे. अजून बजेट जास्त आहे तर 60-50 रुपयामध्ये शुद्धिक्रियाचं आहे, 80 रुपयामध्ये मुद्राचं आहे आणि 100 रुपयामध्ये तर बरेच पुस्तकं आहे. म्हणजे तुमचं बजेट जर जास्त असेल तर पुस्तकं वाटा, पण त्या वस्तू आता वाटणं बंद करा. कारण त्याचा उपयोगच नाही ना. त्या गोष्टीचा उपयोग मी उगीच सोपस्कार कशाला करायचं? लक्षात आलं तुमच्या? तर आता संकल्प कोण करणार का मी दररोज शुद्धिक्रिया करणार आहे. आज आपल्याला संकल्प करायचा आहे आणि हा तुमच्या स्वतःसाठी करायचा. फायदा कोणाला होणार आहे? आम्हाला होणार आहे त्याचा फायदा, तुम्हालाच होणार आहे. संकल्प करा, चांगल्या गोष्टी करा, एक एक गोष्ट ॲड करा चांगल्या गोष्टी. तुम्ही सर्व भाग्यवान आहात तर तुम्ही भारतीय संस्थांशी जोडले गेलात. कारण हे सर्वांच्या भाग्यामध्ये नसतं, नाही आहे. ज्याच्या भाग्यामध्ये तोच जोडल्या जातो. त्यामुळे तुम्ही चांगल्या मार्गाला लागलेला आहे. तर तो मार्ग अजून आपल्याला चांगला करायचा आहे, तर जेणेकरून आपल्याला आयुष्यभर आनंदी राहायचं आहे, स्वस्थ राहायचं आहे, मस्त राहायचं आहे असं प्रत्येकाला वाटतं ना. तर मग आपण वर जाईपर्यंत मस्त राहा म्हणून. ठीक आहे, चला करा योग, रहा निरोग. सर्वांचं